गोष्ट चिवणी गावची सांगूया ना जरा, नेमकी ओवळी चांद ताऱ्याची वरची विणूया ना जरा, मलमली गोधडी वेगे वेगे धाव धावत जाऊ, जगाचा विसावा इतके नभीच जाऊ, घेण्या जरासा विसावा परतून घरट्यात येऊ. सो हे आहे वेगे वेगे धाऊ गाणं. ओरिजिनली हे खरं ई मेजरमध्ये आहे आणि आत्ता मी वाजवलं तर डी मेजर होतं. सो जर का याला केपो लावून ओरिजिनल कीला आणायचं झालं, 2 वरती केपो लावून आहे हेच वाजवता येईल. आता माझ्या ते गळ्याला हेवी जात आहे म्हणून बेसिकली हे असं जाईल की जगाचा दिसावा इतके नभी उंच जाऊ, वेगे वेगे धाऊ आभाळात जाऊ. खूप माझा घशाला स्ट्रेन येतोय, तर बेटर मी त्याच्यात नाही जात. तुम्ही समजून घ्या की असं समजा की मी केपो 2 वर लावलेला. सो पहिलं आपण बघू स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग आपण कॉर्ड्स मध्ये पण. नमस्कार, मराठी गिटार मास्टर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी यशवंत. दर मंगळवारी तुमच्यासाठी एका नवीन मराठी गाण्याचा ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन येईन. खाली कमेंटमध्ये मला सांगा की इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कुठले ट्युटोरियल बघायला आवडेल. जर का तुम्ही कम्युनिटी मेंबर असाल ऑलरेडी गिटारगिरीचे, तर कमेंटमध्ये हे सांगा की स्टार्टेड प्रॅक्टिसिंग, म्हणजे मला समजेल की या पर्टिक्युलर गाण्याला तुम्ही प्रॅक्टिस करायला घेतलाय. आणि जेव्हा तुमची प्रॉपर प्रॅक्टिस करून होईल तेव्हा त्याच कमेंटला रिप्लायमध्ये द्या डन विथ प्रॅक्टिस, म्हणजे मला कळेल एवढी लोक ही लोक ऍक्टिव्हली प्रॅक्टिस करतात आणि तुम्हाला इतका वेळ लागतो हे गाणं शिकायला. डिलिव्हरीमध्ये माझ्या साईडने युट्यूबवरती तुम्हाला काही सजेशन असेल तर तेही कमेंटमध्ये प्लीज सांगा, कारण याच्या आधी आपण कम्युनिटीमध्ये शिकलो आहोत. मी शिकवलं आहे, तुम्ही शिकले आहात, ज्याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन असतो. युट्यूबवरती जरी फ्री एज्युकेशन असेल तरी ड्रॉबॅक हा आहे की मी तुम्हाला शिकवलं ते तुम्ही कसं इम्प्लिमेंट केलं हे मला बघता येत नाही. कम्युनिटीवरती ते बघतायत. सो जे ऑलरेडी मेंबर आहेत त्यांनी कम्युनिटीवरती प्लीज तुमची प्रोग्रेस शेअर करा. आणि जे मेंबर नाही आहेत त्यांच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. सिल्वर मेंबरशिप गिटारगिरीची नक्की काय आहे आणि त्याला एनरोल कसं करायचं त्याची सगळी माहिती त्या लिंकवर मिळेल. कदाचित आणि आपल्या यूट्यूब सबस्क्रायबर्ससाठी स्पेशल डिस्काउंट वगैरे असू शकतं, तर प्लीज चेकआउट करा. लिमिटेड टाईमसाठी ठेवीन मी जे काय असेल ते. आणि ते सबस्क्राईब करा वगैरे प्लीज सबस्क्राईब करा. कारण या काउंटवरती मला पुढचे लेसन्स देता येणार आहेत. बेसिकली हे 3x4 मधलं गाणं आहे. 3x4 म्हणजे 1 2 3 1 2 3 1 2 3 असं असतं. बेसिकली मॅक्सिमम गाणी 1 2 3 4 1 2 3 4 वर असतात, त्याला म्हणतात 4x4. हे आहे 3x4. सो आणि स्ट्रमिंग पॅटर्न आहे 1 2 and 3 and 1 2 and 3 and, म्हणजेच डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. सो पहिला डी वरती 2दा आहे तो, मग ए वरती. आता मी ए असा पकडतो, काही जण असा पकडतात. सो असा हात दिसला तर कन्फ्यूज होऊन जाऊ नका. सो 2 डी, मग 2 ए, पुन्हा 2 डी, पुन्हा 2 ए. ही झाली पहिली लाईन की गोष्ट चिवणी खाऊची सांगूया ना जरा, दारा तारा. मग वेगे वेगे आणि धाऊचा पार्ट आहे, त्याच्या पुढे हे आहे वेगे वेगे धाऊ. सेम ठिपकाला पण देत आहे ठिपकाच्या. हे जर स्ट्रमिंग पॅटर्नचा. आता तुम्हाला मी सांगतो कॉर्डचे स्विचेस काय आहेत आणि मग नंतर 3 सिक्वेन्सेस आहेत, तेच पूर्ण गाण्यात रिपीट झाले, ते सिक्वेन्स सांगतो. सो कॉर्ड्स यूज आहेत डी मेजर. जर का तुम्ही केपो लावून सांगतो कारण मी आता गात नाही तर. सो डी मेजर,
याच्यामध्ये काय E2 B3 G2 आणि D स्ट्रिंग ओपन, D स्ट्रिंग ओपन. हा झाला D मेजर. मग A मेजर, त्याच्यामध्ये A ओपन, मग D2 G2 B2 आणि E0 ओपन. मग G मेजर एक आहे, त्याच्यामध्ये E2 E3 A2 आणि हा E3 मधल्या D G B ओपन. मग A आहे D आहे, मग सगळे त्याच कॉर्ड आहेत ज्या आधी सांगितल्या मी. सो बेसिकली 3च कॉर्ड आहेत, D A आणि E मायनर एक आहे. ओके, E मायनर. सो याच्यामध्ये A2 आणि D2 सिम्पल कॉर्ड आहे. सो आता मी कॉर्ड सांगितल्या. आता जे मी 3 ओळी असं म्हणू शकता तुम्ही, कॉर्ड्सचे 3 सिक्वेन्स आहेत तेच रिपीट आहेत. तुम्हाला पाठ हे करायचे आहेत, म्हणजे प्रॅक्टिस हे करायचे आहेत. D A, दोनदा D, दोनदा A, दोनदा D, दोनदा A. ही गोष्ट चिवून खाऊची सांगूया ना जरा, नेमकी ती वाली लाईन आहे. आणि मग वेगळे धावला आहे. D दोनदा, मग G दोनदा, मग E मायनर दोनदा आणि A मेजर दोनदा. हेच रिपीट होतं. आणि ठिपका जगाचा मध्ये D दोनदा, मग G 4 वेळा आणि मग D दोनदा. हेच रिपीट आहे. बस इतकंच आहे गाणं. यात वेगळं असं अवघड असं काहीच नाही आहे. सिंगिंगच्या अनुषंगाने ते जरा अवघड आहे. सो याला D पासून तुम्ही अजून लोअर पण करू शकता, पण तो वेगळा चॅप्टर येऊन जातो. म्हणजे C मेजरला ट्रान्सपोज वगैरे कसं करायचं वगैरे. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही सिंगिंगला प्रॅक्टिस. ओरिजिनल विदाउट कीबोर्ड वाजवत असाल तर गोष्ट सांगूया ना जरा. हा थोडासा बी मेजरमुळे टफ जातो, त्यामुळे मी केपो लावून तुम्हाला इथे D शेप पकडायला शिकवतो. आय होप तुम्हाला वेगळे धावू अगदी वेगात समजलंय आणि वेगळ्या पद्धतीने समजलंय, चांगलं समजलंय. किती कोटी करशील यशवंत शब्दांची. ठीक आहे, साईडला. पुन्हा रिपीट करतोय. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. टेक्स्च्युअल फॉर्मॅटमध्ये जितकं उत्तर देता येईल तेवढं मी देईन. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये काही गोष्टी असतील ज्या मला तुमच्या बघाव्या लागतील, त्यासाठी कम्युनिटी मेंबर्सलाच मला हेल्प करता येईल अजून एक पाऊल पुढे जाऊन. बाकी यूट्यूबवरती मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिकवण्याचा. आणि एक सर्वात महत्त्वाचं, या व्हिडिओला कमीत कमी 200 लाईक आले पाहिजे, तेव्हा मला पुढचा व्हिडिओ करायचं मोटिवेशन मिळेल. ओके, लास्ट व्हिडिओला पण मी बोललेलो, पण या व्हिडिओला झालेच पाहिजे, नाहीतर दुकान बंद. ते कसं करायचं तुम्ही बघून घ्या. सी यू इन नेक्स्ट ट्युटोरियल व्हिडिओ. वेगळे बाय बाय.